लाडक्या बहिणींचे पैसे पोहोचले दुसऱ्याच खात्यात, आधार लिंकिंगमुळे उडाला गोंधळ। अळगाव खुर्द परिसरातील प्रकार, बऱ्याच महिलांचे पैसे माहेरच्या खात्यात। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरलेले होते त्यामधील बहुतांश महिलांना 2 महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु आजही अनेक महिलांनी काही कारणांमुळे अर्ज भरलेले नाही। त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरले तर त्यांना 3 महिन्याचे एकाच वेळी 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, नवीन योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, लवकरात लवकर जॉईन करून घ्या। आणि हो, सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 225 मिलीमीटर पाऊस जास्त आहे। अतिपावसामुळे खरीप हंगामातील पिके सुद्धा धोक्यात आलेली आहेत। शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेला आहे। ई पीक पाहणीसाठी केवळ 15 दिवस शिल्लक, तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना, शेतकरी हतबल। 170 पैकी केवळ 31 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे। पातूर तालुक्यातील चित्र, जिल्हा परिषदेच्या 4 शाळांमध्ये कॅमेरे। आगर केंद्रांतर्गत केवळ 2च शाळांमध्ये कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐनीवर। साज शृंगार महागला, बैलांची संख्या झाली कमी, पोळ्याच्या उत्सवावर महागाईचे सावट। भरारी पथक ॲक्शन मोडवर, 5 महिन्यांमध्ये 1.85 कोटींचा दंड वसूल। मीटरशी छेडछाड पडली महागात, 141 वीज चोरटे पकडले रंगेहात। सोयाबीन पिकावरील किडींच्या पाहणीसाठी कृषी विभाग बांधावर, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन। शेतकरी मित्रांनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या पेजवरती बघायला मिळतात, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून घ्या। 2 हप्त्यांचे अनुदान मिळाले, लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। जिल्ह्यात मोदी आवास योजनेचे अनुदान रखडले, घरकुलाचे स्वप्न कधी पूर्ण होणार। वीज देयक थकीत असलेल्या 55,736 ग्राहकांचे 6.52 कोटी होणार माफ। महावितरणाची अभय योजना, थकबाकीवरील व्याज विलंब आकार होईल माफ। अभय योजनेचा कालावधी हा 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर असे 3 महिने ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये थकबाकीदार तथा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी योजनेमध्ये सहभागी होऊन सवलतीचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। बेंबळा येथील प्रकार, कृषी विभाग करणार चौकशी, सोयाबीन बहरले पण फुलधारणाच नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची स्थिती आहे का? आम्हाला कमेंट करून तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राजकोट किल्ल्यावरील घटना वेदनादायक आहे। महाराज आमचे आराध्य दैवत, नतमस्तक होऊन शिवरायांची माफी मागतो। सणासुदीच्या दिवसामध्ये रेशन दुकानातून गव्हाचा कोटा कमी झालेला आहे। पुढील 2 महिने झळ, शासन तांदूळ वाढवून देणार, नागरिकांना हवी ज्वारी। विशेष घटक योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत लाभ, तरुणांनो प्रस्ताव सादर करा, 5 लाखांपर्यंत मिळेल कर्ज। बँकांमध्ये हेळसांड, आधार केंद्रावर टोकन मिळवण्यासाठी सकाळपासूनच रांगा, सेंटरची संख्या कमी असल्याने गैरसोय, आधार सेटिंगसाठी लाडकी बहीण निराधार। आणि आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बघा, खरीप हंगाम 2021-22 प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक कापणी प्रयोगाचे दावे ग्राह्य, 3 वर्षांनी खुश खबर, 2.25 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये मिळणार। खरीप हंगाम 2021-22 मध्ये पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने 22 ऑगस्ट रोजी फेटाळून लावले। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 2,15,000 सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या 200 कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये रेशन दुकानातून पूर्वीच्याच पद्धतीने गहू होणार वितरित, काही जिल्ह्यात ज्वारी मिळणार असल्याची चर्चा, गव्हाचा मुबलक साठा। पशुपालकांनो सावधान, तालुक्यात लंपी पसरलाय, पालम तालुक्यातील 18,000 जनावरांचे लसीकरण। गुजरातच्या किनारपट्टीवर असनाची निर्मिती, चक्रीवादळामुळे रेड अलर्ट, 132 वर्षातील 4थी दुर्मिळ घटना। लसूण 400 रुपये किलो, गृहिणींचे बजेट बिघडले, किरकोळ बाजारामध्ये दामदुप्पट भाव। शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने जोडावे लागणार कागदपत्रे, शासनाचा आदेश। किसान सन्मान योजनेची 654 प्रकरणे अडली। कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांनो जरा सांभाळून फवारणी करताय, हातमोजे, चष्मा, टोपी वापरा। नारळाचे उत्पादन घटले, सुमारे 20 रुपयांची झाली दरवाढ। पक्वानांमध्ये खोबऱ्याची चव विसरा, त्याचा किसी आता कापू लागलाय खिसा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा।